नमस्कार, मी शाहनवाज शेख. राज्यातील लाडक्या बहिणी झाल्या आनंदी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात त्यांच्या देवाभाऊकडून त्यांना मिळाले 3,000 रुपयाची हक्काची भेट. मुलीचं शिक्षण, घरगुती अडीअडचणी, स्वतःची आवड निवड यासाठी हक्काची रक्कम लाडक्या बहिणींसाठी मिळाले असल्याचे प्रतिपादन लाडक्या बहिणींनी व्यक्त केले आहेत. पाहूयात. नाव आहे जया अमरसिंग धुर्वे. मी आहे हाऊसवाईफ. माझं नाव स्वाती प्रभुदास देवची. मी जलम गावातली आहे. रेखा राजेंद्र खारोडे. मी एक गृहिणी आहे. माझं नाव अर्चना अशोकराव आडे आहे आणि मी शेती करते. जे 3,000 रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी ते महत्वाचे म्हणजे पडणार आहेत. ही आम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली. ते मुलांच्या शिक्षणासाठी, कोणत्या हातभार लावण्यासाठी त्यांना उपयोगी पडलेले आहे. घरची काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे ही स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या. आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी. खूप खूप धन्यवाद करते. आणि मी पण आभार मानते. मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते. तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे. माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे. मी शेतमजूर आहे. मला 14 तारखेला रक्षाबंधनाच्या पूर्वीच सरांच्या कडनं ओवाळणीचे पैसे मिळाले आहेत. माझे त्यांनी पैसे दिले 1,500 रुपये आर्थिक मदत. त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली. त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती. त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती. एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली एवढं सांगणार आहे. खूप खूप धन्यवाद सरांचं. ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच हे 1,500 रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे. माझं नाव प्रतिभा महर्ले. अतिशय चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे. कारण त्यांच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाले. 3,000 का होईना पण त्यांना खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे. ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली. त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयामुळे आज राज्यातील बहिणी हे आनंदी दिसत आहेत व याबाबत राज्यातील बहिणी हे आपले मत व आपली भावना कशा रीतीने व्यक्त केलात हे आपण पाहिलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.